पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन ट्रस्टच्या मिळकती संदर्भामध्ये गेले अनेक दिवस वाद चालू आहे। या प्रकरणासंदर्भामध्ये मी आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे। जैन ट्रस्टच्या मिळकतीचा वाद हा केवळ एका मिळकतीच्या वादापुरता मर्यादित नसून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं सांगून आपले हात झटकलेत, परंतु प्रकरण तेवढ्यावर थांबत नाही आहे। या मिळकतीच्या खरेदी संदर्भात किंवा त्यानंतर आणि त्या दरम्यान ज्या काही गोष्टी समोर आल्या, ज्याच्यावर चर्चा चालू आहे, गंभीर आरोप होत आहेत, त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ हे या ज्या कंपनीशी जैन ट्रस्टचा व्यवहार झालेला आहे ती कंपनी म्हणजे गोखले लँडमार्क याच्याशी अगदी जवळून संबंधित आहेत। याच कंपनीच्या कोथरूड येथील एका प्रकल्पाचं त्यांनी जाहिरातसुद्धा केली होती। याच कंपनीच्या किंवा याच कंपनीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये मुरलीधर मोहोळ हे स्वतः 50% डेझिग्नेटेड पार्टनर होते। आता ते म्हणतात की राजीनामा दिल्यामुळे आता याच्याशी काही संबंधित आपण नाही, पण ते तसं होत नाही। याशिवाय ज्या कंपनीने किंवा ज्या बँकांनी, वित्तसंस्थांनी या कंपनीला जैन ट्रस्टचा व्यवहार करण्यासाठी आर्थिक मदत केली, अर्थसहाय्य केलं, त्या दोन्ही कोऑपरेटिव्ह संस्था ह्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत। त्यांनी या प्रकल्पाला मदत करताना कोणतीही पुरेशी काळजी घेतली नाही, मनमानीप्रमाणे कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यानंतर परत ज्या मिळकतीसाठी कर्ज दिलं आहे त्याच्यावरील आपली नोंद आठवावी असंही पत्र दिलं आहे। एकूणच हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या मल्टीस्टेट पतसंस्थांनी कर्ज दिलं त्या थेट मुरलीधर मोहोळ यांच्या अखत्यारीत येतात, कारण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत ह्या केंद्रीय कायद्यांद्वारे संचालित असतात आणि त्याच्यावर संपूर्ण केंद्रीय रजिस्ट्रारचा वगैरे अधिकार असतो आणि त्या अनुषंगानं त्या थेट मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहे। आता या प्रकल्पाशी जी संबंधित आहे कंपनी गोखले लँडमार्क यांचा आणखी एक प्रकार पुढे आलेला आहे। त्यांचे 2 प्रोजेक्ट गोखले बिझनेस बे आणि तेजकुंज या 2 प्रकल्पाचं कामकाज थांबवण्याचे आदेश रेराने दिलेले आहेत। प्रत्येक प्रकल्पासाठी वेगळी बँक अकाउंट असावं लागतं। ते नोटीस देऊनही न केल्यामुळे आणि नोटीसला उत्तर न दिल्यामुळे जवळपास गेली 2 वर्ष हा प्रकल्प स्थगित आहे। अजूनही म्हणजे हा व्हिडिओ करेपर्यंत तो स्थगित होता। म्हणजे ती अनियमितता आहे हे माहिती असतानाही ज्या 2 पतसंस्थांनी कर्ज दिलं आणि या नवीन प्रकल्पासाठी त्यांनी मग बघितलं काय? बहुतेक वित्तपुरवठा संस्था ज्यावेळेला कर्ज वगैरे देतात, वित्तपुरवठा करतात, त्यावेळेला अनेक गोष्टी बघतात, परंतु इथं मात्र काही बघायचंच नाही। इतकंच नाही तर खरेदी खत व्हायच्या आधीच 1-2 दिवस त्यांचे पैसेही मंजूर झाले होते आणि आधी खरेदी खत झालं आणि नंतर गहाण खत झालं। हे अत्यंत उच्च लेवलचा दबाव असेल तरच असं घडू शकतं, शिवाय ज्या गतीनं हा सगळा कारभार करण्यात आला आहे तो आणखी संशयास्पद आहे। म्हणजे ज्या कंपनीशी व्यवहार झाला त्याच्याशी मुरलीधर मोहोळ संबंधित आहेत, ज्या बँकांनी अर्थपुरवठा केला त्यांच्याशी संबंधित आहेत आणि तरीही ते म्हणतात की या संदर्भात मला काही माहिती नाही। खरं तर गेले काही दिवस हा प्रकार चर्चेमध्ये आहे। केंद्रीय मंत्री या नात्याने जर एखाद्या मल्टीस्टेट पतसंस्थेने काही चुकीचं केलं असेल तर त्याची चौकशी करणं, त्या संदर्भात आपण
लक्ष घालू असं म्हणणं हे मुरलीधर मोहोळ यांचं कर्तव्य होतं, परंतु त्यांनी पार पाडलं नाही. आपल्याशी त्या व्यवहाराचा काही संबंध नाही असं सांगून ते मोकळे झाले. शिवाय ज्या संस्थेला यांनी कर्ज दिलं आहे गोखले लँडमार्कला, ती संस्थाही मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकारामध्ये काय काय गडबडी झाल्या, बँकांनी किंवा पतसंस्थांनी कसं कर्ज दिलं, याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा काय हात होता, त्यांचा हात होता याच्यामध्ये आमची खात्री झाली. परंतु केंद्र शासनाने विशेषतः नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी. ज्या बँका, ज्या पतसंस्था, ज्या बांधकाम व्यावसायिक प्रकल्प बांधकाम व्यावसायिक यांचा याच्यामध्ये काय रोल होता, त्यांनी कशा पद्धतीने गैरव्यवहार केले, त्याचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे या प्रकरणाकडे मुरलीधर मोहोळ यांनी का दुर्लक्ष केलं याचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई कसं करावी अशी मागणी मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.